नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही थेपल्याचे अनेक प्रकार खाल्ले असतील किंवा बनवले असतील किंवा धिरडे बनवले असणार, पराठे बनवले असणार, पण भरपूर जणांना दुधी आवडत नाही। दुधीचं नाव घेतात सर्वजण नाक मुरडतात। तर आज मी दुधीपासून मस्त असा गुजराती पद्धतीने थेपला बनवून दाखवणार आहे। दुधीमध्ये एक असा जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने हे थेपले एकदम मऊ नरम राहतात। दिवसभर जरी तुम्ही बंद डब्यामध्ये ठेवले, चव तशीच्या तशीच राहणार आणि अजिबात वातट सुद्धा लागणार नाही किंवा कडक सुद्धा लागणार नाही। लोण्यापेक्षा एकदम मऊ। मी तर म्हणेन प्रवासासाठी तुम्ही असेच थेपले बनवून घेऊन जावा। तुम्ही मेथीचे थेपले खाल्ले असतील किंवा पालकचे थेपले खाल्ले असतील, पण एकदा ह्या पद्धतीने अशा पद्धतीचे थेपले बनवून पहा। खरंच मंडळी, लहानापासून मोठ्यापर्यंत ही थेपल्याची रेसिपी सर्वांना खूपच आवडेल। अगोदर आपल्याला एक मोठीशी दुधी घ्यायची आहे। ही दुधी मी 500 ग्राम प्रमाणामध्ये घेतलेली आहे, म्हणजेच की अर्धा किलो दुधी आहे। आणि दुधीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे। दुधी लवकरात लवकर काळी पडते, म्हणून ही कृती आपल्याला झटपट करायची आहे। साल काढून झाले की ह्याचे लहान लहान तुकडे करायचे आहेत किंवा मध्यम टाइप मध्ये ह्याचे तुकडे करायचे आहेत। आणि दुधी निवडताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, दुधीला अगोदर दाबून बघायचे आहे। त्याच्यामध्ये असं नग जात असेल तर ती समजायची एकदम कवळी दुधी आहे। जास्त कडक दुधी घ्यायची नाही। जास्त कडक दुधी घेतली म्हणजेच की एकदम निब्बर दुधी घेतली की त्याच्यामध्ये बिया तयार होतात। आता मी इथे मध्यम टाइप मध्ये दुधी घेतलेली आहे, जास्त कडक ही नाही आणि जास्त नरम सुद्धा नाही। आपल्याला ह्याला कट करून ह्याच्या बियांचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। म्हणजे हे मधल्या बिया आहेत ना, ह्या काढून घ्यायच्या आहेत। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दुधीची स्वतःची चव अशी काहीच नसते, म्हणून कधीही खाऊन बघायची आहे दुधी। आणि थोडीशी कडू लागली तर ती दुधी घ्यायची नाही। सहसा कडू लागत नाही, पण कधीतरी कडू लागली तर समजून जावा ती दुधी शरीरासाठी हानिकारक आहे, जास्त विषारी असते, म्हणून ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आहे। तर मंडळी, बिया काढून झाल्या की दुधीला असं बारीक कापून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळेला बाजूला ठेवायचं आहे। आता आपल्याला अगोदर दुधी नाही वाटायचं आहे, अगोदर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। मसाल्यासाठी मी इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं घेतलेला आहे। 1 चमचा जिरे, भरपूर प्रमाणात इथे कोथिंबीर घ्यायची आहे, फ्लेवर आणि चव चांगली येणार। 4 ते 5 हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आता अगोदर ह्याला आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे, शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मंडळी, मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे, शक्य असेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला दुधी काढून घ्यायचा आहे, याच भांड्यामध्ये दुधी काढून घ्यायचा आहे। अगोदर मसाला का वाटायचा आहे, दुधी बरोबर वाटला की मसाला बारीक वाटला जाणार नाही, म्हणून अगोदर मसाला वाटायचा आहे मग दुधी वाटायची आहे। आता याच्या सोबतच आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे दुधीवर। असं एकतर चव बॅलन्स राहील आणि दुधी काळी सुद्धा पडणार नाही। आता एकदम बारीक करून घ्यायचा आहे ह्या दुधीला। तर मंडळी, आपण पाहू शकता दुधी एकदम बारीक वाटली गेलेली आहे आणि एकदम हिरवीगार आहे, अजिबात काळी पडलेली नाही। लिंबू वापरल्यामुळे ही काळी पडणारच नाही। आता ह्या दुधीला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू। तर मंडळी, 5 मिनिटांमध्ये आपल्याला लसूण दहीची चटणी बनवायची आहे। त्यासाठी इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, सोबतच 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे म्हणून मी 1 चमचा घेतलेला आहे। तुम्ही घरचं लाल तिखट घेत असाल अर्धा चमचा घेऊ शकता। 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना ठेचून घ्यायचं आहे एकदम बारीक। या चटणीची खरी चव पाहिजे तर तुम्हाला ठेचूनच घ्यायला पाहिजे खल्लूमध्ये, मिक्सरला बारीक वाटून घेऊ नका। याला ठेचूनच घ्या, मगच एकदम चविष्ट होणार ही लसूण आणि दहीची चटणी। तर मंडळी, आपण पाहू शकता लसूण आणि मसाले चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा झालेले आहेत आणि एकदम बारीक सुद्धा ठेचून झालेले आहेत। आता 1 चमचा हा ठेचलेला मसाला या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि सोबतच अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता चांगल्या प्रकारे ह्या पाण्यामध्ये हा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे, अजिबात गाठी राहायला नाही पाहिजे। असं चांगल्या प्रकारे ढवळून ह्याला एकजीव केलं आणि असा घोळ बनवला तर पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे। तर मंडळी, इथे चटणी बनवण्यासाठी अगोदरच मी पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी चटकायला लागली की पाव चमचा हिंग टाकायची आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर काही सेकंद यांना परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कढीपत्त्याचा आणि मोहरीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। असं काही सेकंद परतून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेला घोळ मिक्स करायचा आहे आणि काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्यांचा सुद्धा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। आता काही सेकंद याला परतून झालं की आता याला आपण झाकून ठेवूया 1 ते 1.5 मिनिटापर्यंत, तेल सुटेपर्यंत। 1 ते 1.5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता काय मस्त तेल सुटलेलं आहे। आणि गॅस आता बंद करायचा आहे आणि ह्या मसाल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। असा हा मसाला थंड झाला की यामध्ये आपल्याला 50 ग्राम दही टाकायचं आहे, म्हणजे जवळपास 2 ते 2.5 चमचे दही टाकायचं आहे। पण मसाला थंड झाल्यावरच टाकायचा आहे बरं का, तर गरम गरम मध्ये तुम्ही दही टाकलात तर दही फाटण्याची 100% शक्यता आहे। आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आता इथे गॅस अजिबात चालू करायचा नाही, फक्त दही चांगल्या प्रकारे एकजीव झालं की चटणी पूर्णपणे तयार होते।
तर मंडळी असं चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे मसाल्यामध्ये दही. आता ह्याच्यावरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि शेवटची वेळ ह्याला एकजीव करायचा आहे. आता ही दहीची चटणी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. घरात भाजी नसेल तर झटपट ही 4 ते 5 मिनिटात अशी चटणी तुम्ही बनवून घेऊ शकता. चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झाली की लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मोठीशी परात घ्यायची आहे आणि पिठाला अगोदर चाळून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाणामध्ये 150 ग्राम गव्हाचं पीठ आहे. आता ह्या थेपल्यामध्ये खमंगपणा येण्यासाठी ह्याच वाटीने पाव वाटी चण्याचं पीठ घेत आहे, म्हणजेच की बेसन घेत आहे. असं एकत्र आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजेच की चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा होणार आणि ह्याच्यामधला कोंडा सुद्धा बाजूला निघणार आणि पीठ एकदम हलकं फुल होणार. म्हणून आपल्याला एकत्रच असं चाळून घ्यायचं आहे. असं चांगल्या प्रकारे चाळून घेतलं की कोंडा पाहू शकता बाजूला निघालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले घालायचे आहेत आणि एक जिन्नस असा वापरायचा आहे ज्याच्याने हे थेपले एकदम मऊ होतात. काही गुजराती लोक सुद्धा अशा पद्धतीने थेपले बनवतात. दिवसभर बंद डब्यामध्ये ठेवले की जसेच्या तसे एकदम चविष्ट लागतात, मऊ लुसलुशीत होतात. तो जिन्नस आहे बटर. एक लहान क्यूब बटरचा आहे, 16 रुपयाला भेटतो हा बटरचा क्यूब. तितका पुरेसा होतो जितकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे. चांगल्या प्रकारे बटरला अगोदर या पिठामध्ये एकजीव करायचा आहे, मगच याच्यामध्ये मसाले वापरायचे आहेत. बटर पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि तुम्हाला बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल वापरू शकता, पण थंडच वापरायचं आहे, गरम वापरायचं नाही. गरम वापरला तर थेपल्याला कडकपणा येऊ शकतो आणि बटर थोडंसं जास्त वापरलं तरी काहीच हरकत नाही. चव सुद्धा चांगली येणार आणि फ्लेवर सुद्धा चांगला येणार. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून सर्व मसाले वापरायचे आहेत. सर्वात प्रथम मी इथे अर्धा चमचा हळद पावडर वापरत आहे रंग चांगला येण्यासाठी. चव चांगली येण्यासाठी पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा ओवा, 1 ते 1.5 चमचा सफेद तेल, चवीनुसार मीठ टाकल्यावर आता या सर्व जिन्नसांना पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. तर मंडळी पिठामध्ये सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटून ठेवलेली दुधी वापरायची आहे आणि पीठ मळताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. वाटलंच तर थोडं तुम्हाला पीठच जास्त लागेल, पण पाणी अजिबात वापरायचं नाही. पीठ कमी जास्त लागू शकतं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे. जास्त सेल सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. जसं आपण रोजच्या चपातीला कणिक कसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळताना मला आणखीन 3-4 चमचे गव्हाचे पीठ लागलेलं आहे. तुम्हाला सुद्धा लागू शकतं आणि चांगल्या प्रकारे असं मळून लवचिक बनवायचं आहे, म्हणजे लाटता एकदम परफेक्ट येणार आणि आकारही एकदम गोलाकार निघणार. आता याला रेस्ट द्यायची काहीच गरज नाही, कारण की रेस्ट दिलं तर दुधीला पाणी सुटतं, आणखीन सेल होणार पीठ. म्हणून फटाफट आपण याला लाटून घ्यायचं आहे. असं छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याचा उंडा बनवायचा आहे. आता ह्या उंडाला दोन्ही साईडने सुकं पीठ लावायचं आहे, लाटताना चिटकून आहे आणि रोज आपण जसं चपात्या लाटतो ना तसंच लाटून घ्यायचं आहे. ना जाड ना पातळ, मध्यम टाईप मध्ये लाटून घ्यायचं आहे. मंडळी तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं, पिठामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे म्हणून कोथिंबीर दिसत आहे पिठामध्ये आणि एकदम पातळ लाटून घेतलेली आहे. आता मी एकाच साईजचं बनवणार आहे त्यामुळे असं एक ढाकण घेतलेलं आहे. तुम्ही अशी एक प्लेट घेतलं तरी चालेल, काटवाली प्लेट घ्या आणि ह्याला एकदम गोलाकार असं काढून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व थेपले एकाच साईजचे निघतील. आता हे उरलेलं पीठ दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे असं मस्त गोलाकार थेपले बनवून घ्यायचं आहे. चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता ह्याला भाजून सुद्धा दाखवतो. इथे अगोदरच मी लोखंडी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही वाटलं तर नॉनस्टिक वर सुद्धा हे थेपले बनवू शकता. आता गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे आणि ह्याच्यावर एक थेपला भाजून घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला तेल लावायचं नाही, अगोदर एका बाजूने काही सेकंद भाजून घेऊ. असं काही सेकंद झालं की असं थेपला गोल गोल फिरायला लागतो. मग आपल्याला ह्याला पलटी मारून घ्यायचा आहे, म्हणजे उलटून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे किंवा बटर लावला तरी चालेल. असं चांगल्या प्रकारे तेलाने ग्रीस करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला काही सेकंद भाजून घ्यायचं आहे. असं काही सेकंद भाजलं की पुन्हा आपल्याला याला उलटून घ्यायचं आहे. उलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता ह्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. एक थेपला बनायला 2 ते 2.5 मिनिटं लागतात, म्हणजे एक थेपला भाजायला 2 ते 2.5 मिनिटं लागतात आणि इतके खमंग होतात, मऊ लुसलुशीत. तुम्ही मेथीचे थेपले खाऊन बघितले असतात, पण एकदा असे दुधीचे थेपले खाऊन बघा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. असं दोन्ही साईडने लाल डाग पडेपर्यंत थेपलेला भाजून घ्यायचा आहे 1-1 मिनिटापर्यंत आणि हा थेपला पूर्णपणे तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्व थेपले मी भाजून घेतो आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेतो. अर्धा किलो दुधी, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसनने 14 ते 15 असे थेपले झालेले आहेत आणि इतके मौसूद व नरम झालेले आहेत. तुम्ही दिवसभर बंद डब्यामध्ये ठेवलात किंवा प्रवासाला जात असाल तर 2 ते 3 दिवस सहज टिकतील. अजिबात वातट लागणार नाही. चव जशीच्या तशीच लागणार जशी पहिल्या दिवशी असते. पाहू शकता मंडळी, मस्त असे
एकदम मौसूद झालेले आहेत, तोंडात ठेवताच विरघळणारे आणि चव अशी आहे तुम्ही मेथीचे थेपले खाणं विसरून जाल. लहानच काय मोठ्यांना सुद्धा माहिती नाही पडणार आणि ज्यांना दुधी आवडत नाही त्यांना सुद्धा माहिती नाही पडणार की हे थेपले कशाचे बनलेले आहेत. आणि अशी दहीची चटणी. तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.